नमस्कार मैत्रिणींनो. काल ना माझे बाबा आले होते मेथीची भाजी घेऊन. माहेर म्हणजे ना मुलींसाठी एक सुरक्षित ठिकाण असतं, जिथं तिला कोणत्याही भीतीशिवाय जगता येतं. तिथं कोणत्याही बंधनाशिवाय मनमोकळेपणे ती वागू शकते, बोलू शकते आणि आपल्या भावनांना व्यक्त करू शकते. भावनिक आधार हा माहेरच्या लोकात तेवढा असतो ना, तो कुठेच पाहायला मिळत नाही. माझ्या लग्नानंतर मला माहेरचा आधार अत्यंत महत्त्वाचा वाटतो. विशेषतः कठीण प्रसंगात ते नेहमी साथ देतात. माहेरचं प्रेम हे कोणत्याही अपेक्षेशिवाय असतं आणि त्यासाठी मुलींना नेहमी भक्कम असा आधार मिळत असतो. मी नेहमीच नात्यांमध्ये आदर आणि विश्वास ठेवा असे नेहमीच सांगत असते. त्यामुळं काय होतं तर नाती घट्ट व्हायला मदत होत असते. लग्नानंतरही माहेरच्या नात्यांमुळे मुलींची एक वेगळी ओळख टिकून राहते आणि ती खरंच आयुष्यभरासाठी टिकून राहते हे मात्र नक्कीच. जे आयुष्यभर आपल्याला भावनिक आधार देतात. माहेर मुलीला सुरक्षित, प्रेमळ आणि बिनधास्त वागायला शिकवतं आणि जिथे आपण स्वतःला मनमोकळेपणाने व्यक्त करू शकतो. यासाठी आदर, विश्वास, भावनिक पाठिंबा आणि आपुलकीचं नातं अत्यंत गरजेचं असतं. बरोबर आहे ना? पण मी मात्र लग्नानंतरही आई, बाबा, भाऊ बहीण यांच्याशी मनमोकळेपणानं संवाद साधते. जसा पूर्वी साधायचे तसाच. वेळात वेळ काढून त्यांच्याशी बोलणं होतं. बदलत्या काळानुसार आपल्या नात्यातील भूमिकाही आपण बदलू शकतो. खरं आहे ना? खरं सांगू का मैत्रिणींनो, काय असतं जीवनात? फक्त नाती टिकवायचं असतं आणि नात्यांचा आदर राखायचा असतो. माझी ना माहेरची माणसं माझ्यासाठी नेहमीच आधारस्तंभ म्हटलेले आहेत, जशी सासरची आहेत. त्यांच्यामुळे ना एकदम भावनिक असा जिव्हाळा निर्माण झाला आणि जगण्यासाठी नवी उमेद नेहमी जागृत होते. कठीण प्रसंगी आला तरीही त्याला धाडसाने सामोरे जायची इच्छा नेहमी मनाशी बाळगून आज नाती टिकवण्याचा मनोमन प्रयत्न करत आहे. बाबांनी काल येताना ना मेथीची भाजी आणली होती. माहेरची म्हणून पटकच निवडून घेतली बरं का. प्रत्येक गोष्टीची अप्रूपही असते माहेरची मुलींना. भाजी स्वच्छ निवडून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घातले आणि गव्हाचं पीठ घातलं आणि अर्ध्या तासासाठी मिश्रण मळून झाकून ठेवलं आणि असा खमंग आणि खुसखुशीत पराठा झाला होता. चवीला तर अप्रतिमच झाला होता. ही झटपट रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.